आता तुम्ही माझ्या अधिकारातला जो विषय आहे हा ठीक आहे. आमचं काय म्हणणं आहे, आम्हाला तेजस्वी सातपुते यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नाही किंवा आम्हाला त्यांच्याबद्दल काही मतभेद नाही. आम्ही फार अतिशय नम्रपणे आणि जबाबदारी. आमचं काय म्हणणं आहे, जेव्हा एकच अधिकारी तपास करतो तेव्हा त्याची मोनोपॉली होते, त्याची एकाधिकारशाही होते. जेव्हा 3-4 अधिकारी एकत्रित असतात तेव्हा एकमेकांना एक चेक असतो, कंट्रोल असतो आणि तपास योग्य दिशेने जातो. आमची SITवर पण सर काही अंधश्रद्धा आहे, आम्हाला SIT पण नको. आमची न्यायालय उच्चस्तरीय चौकशी नेमा. ज्या पद्धतीने आपण सोमनाथ सूर्यवंशी कस्टडियल डेथ प्रकरणामध्ये कमिटी होती, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणामध्ये कस्टडियल त्याच्यामधली वेगळी इन्क्वायरी कमिटी होती. हे जे म्हणणं आहे काहीच मिळत नाही. माझ्या अधिकारात ठीक आहे, आपल्या अधिकारातली नाही सर. मला सांगा, जे आपल्या अधिकारातलं आहे तिथे जायला जागा नाही. कारण महिला आयोग पण आपल्या अधिकारातली नाही, मी समजू शकते. चला तिला सोडून ज्या पद्धतीने इथे पीडितेला मृत्यूपर्यंत तिच्यावर मला कंटेंट काढून टाकू शकतो. किती जेन्युइन मागणी ही अत्यंत जेन्युइन मागणी आहे. त्याच्यात कुठलंही राजकारण नाही. कारण त्या पोरीची बहिणी आहेत, त्यांची लग्न व्हायची आहेत, हे लेकरू शिकायचं आहे, हे डॉक्टर आहे, याला तोंडाला स्कार्फ बांधावा लागला. तरी पण सर मी माझ्या परीने जो आतापर्यंत तपास केला तो ऍक्युरेट क्लिअर तपास केलेला आहे. या लेकराला ऑटोप्सी झाल्यानंतर सांगितलं की इन कॅमेरा होऊ शकली नाही म्हणून. अगोदर त्याची कल्पना दिली गेलेली, आम्हाला नव्हतं सांगितलं सर. असं काही मी स्वतः सोबतच होते. नव्हतं. मला इथे FIR थांबवण्यासाठी पाठवलं. त्या दिवशी तुम्ही इथं थांबलेले आणि पण इन कॅमेरा आमची रिक्वेस्ट होती, पण इन कॅमेरा झाला नाही पोस्टमॉर्टम. आणि इथे परत आल्यानंतर जे ॲडिशनल SP मॅम आहेत त्यांनी आम्हाला असं सांगितलं की इन कॅमेरा झालं नाही म्हणून. आम्ही तेव्हा विचारले. हे जे पोलीस आहेत आरोपीला पाठीशी घालतात फलटणमध्ये. नाही, आता हे जे 4 लोक आहेत ज्यांचे उल्लेख आहे, 6 लोक सॉरी DYSP तुम्ही पीडितेचे CDR लीक करता, पीडितेचे मग ते कसे गेले? मग तुषार दोषींनी केले का? कुणी लीक केले? तुषार दोषी प्रेस कॉन्फरन्समध्ये होते. तुषार दोषी हा बोल बरोबर आहे, मान्य मान्य मला मान्य की आपण बोलू शकत नाही. मग जर आपण तपासातली गोष्ट बोलू शकत नाही, आपण तपास अधिकारी असून सुद्धा चाकणकर बाई कशी बोलू शकतो? काय अधिकारी? तुषार दोषी बाजूला बसले होते की नाही? मग तुषार दोषी खरेच आडनावाचे आणि नावाप्रमाणे दोषी आहेत का? का त्यांनी असं केलं? तुषार दोषी इथले SP असताना चाकणकर बाईला त्यांनी का एवढं बरळू दिलं? तुषार दोषींचा अधिकार एवढा नव्हता का की चाकणकर बाईंना त्यांनी अडवा? खरं तर ते इथं असायला पाहिजे, ते का आले नाहीत समोर? राज्यव्यापी आंदोलन त्यांनी तुम्हाला कशाला तोफीच्या तोंडी द्यावं? सर पण आपण ऐका, एकीकडे आपण DYSP विभागाचा अधिकारी म्हणताय, दुसरीकडे आपण सांगताय, दुसरीकडे आपण म्हणताय की माझ्या अधिकार कक्षेत अमुक एक आहे, अमुक अर्धा दुसरीकडे आपण म्हणताय की नाही माझ्या अधिकार कक्षेत ही बाब नाही, माझ्या अधिकार कक्षेत ती बाब नाही. मग अधिकार कक्षेत कुणाच्या बाब आहे? आम्ही वाटलं असं 2 दिवस थांबतो व्हायचं. आता याच्या पुढे काय बोलायचं? सर अंशुमन धुमाळ जो इमिजिएट ऑफिसर आहे, डॉक्टर अंशुमन मेडिकल सुपरिटेंडेंट MS आहे, या डॉक्टर अंशुमन धुमाळला अजूनही त्याच्यावर आरोपपत्र का दाखल झालं नाही? DYSP राहुल धसवर का बरं आरोपपत्र दाखल झालं नाही? DYSP राहुल धस, जायपात्रे आणि पाटील याला डिपार्टमेंट वाचवतंय का? आणि जर डिपार्टमेंट वाचवत असेल तर डिपार्टमेंटने केलेल्या तपासावर आम्ही कसा काय विश्वास ठेवायचा? तुम्ही ज्या पद्धतीने वातावरण विनाकारण सर मी कालही म्हटलं की मी शांतपणे येते आणि मी शांतपणे जाते. तुम्हाला गरजच नाही सर 1,500-2,000 पोलिस तिथं थांबवायची. तुमचे पोलीस तुमच्या संरक्षणासाठी ठेवले.
इकडच्या गर्दीच्या नियोजनासाठी नाही ठेवले तुम्ही. संबंध शहरामध्ये आम्ही बंदोबस्त लावलेला आपण अहो, खात्री काय करू उपयोग शकता. आहे तुमचे सगळे आम्हाला पोलीस बंदोबस्त नाक्यावर लावावं केल्यावर लागणार ना, सुपाऱ्या कायदा खात होते. सुव्यवस्था आम्हाला मेंटेन करायची नाही का मॅडम? मला अहो सांगा. दादा, आम्ही करायचं नाही का ते अहो कायदा सुव्यवस्था दादा, maintain तुमचे करायचं? पोलीस मेंटेन करत नव्हते, नाक्यावर सुपारी खात साहेब, थांबले होते. आम्ही व्हिडिओ फुटेज थांबा, साहेब, मी ते गर्दीचं यांच्या नियोजन गावाला नव्हते जाऊन करत. आलो. या वडिलांच्या कवडगावला एक पोलिसांचं संरक्षण नाही तिथं. ते त्यांच्या हत्याकांड झाल्यावर कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही महाराष्ट्राचा. आज त्यांना एकही संरक्षण नाही. कसे आले ते इथं? DYSP राहुल धस, MS अंशुमन धुमाळ, API झायपात्रे, PSI पाटील आणि 2 P, सुनील महाडिक 1 आणि 2 P शिंदे आणि नागटिळम या लोकांवर आरोपपत्र दाखल होणं गरजेचं. ते आरोपपत्र तुम्ही कधी दाखल करणार, कसं दाखल करणार? तुमच्या अधिकार कक्षेत नाही तर तुम्ही कसे तपास अधिकारी सर? मॅडम, तुम्ही मी तपास अधिकारी तपासाबाबतच्या ह्या गोष्टी आपल्याला या स्टेजमध्ये सांगू शकत नाही. आपण दिलेलं निवेदन मी घेतोय आणि या या अनुषंगाने मी भावाचं जे पुढचा म्हणणं आहे की तपास करतो. हातावरची जी हँडरायटिंग आहे ती तिची नाही आहे. या अनुषंगाने ते हत्येचं प्रकरण आहे का या दिशेने सुद्धा आपण एक सखोल चौकशी त्याच्यामध्ये या मागणी जो तरी 4 पानाचा खुलासा जो दिलाय त्यात तिने सरळ सरळ सुसाईड नोट सारखंच मेन्शन केलं की यातून जर माझ्या जीवाला बरं वाईट झालं तर यास पोलीस प्रशासन जबाबदार राहील. आणि त्या पोलीस प्रशासनामध्ये कोणते अधिकारी जबाबदार राहतील तिने पूर्ण खुलासामध्ये सर्वांची नावं लिहिली. 29 जूनला जी तिने तक्रार दिली होती ती 3 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात दिलेली होती, पाटील, जायपत्रे आणि बदने तर मुख्य आरोपी म्हणून अटक आहे. पण पाटील आणि जायपत्रे यांनी पण आत्महत्येस प्रवृत्त केला आहे, हा आमचा आरोप आहे. आणि त्यामुळे त्यांना पण FIR मध्ये इन्क्लूड करायचं की यांच्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त झाली. लोकांचे तसे जबाब नव्हते. मी ऑलरेडी तुम्हाला 2-3दा स्वतःही फोन केला. पण तेव्हाही आमचं बोललो होतो, पण तुम्ही स्टेटमेंट दिले आता नाही. तुम्ही माझं म्हणणं आहे, म्हणताय, सर, आजही जबाब- स्टेटमेंट द्या. मी आजही नोंदवलं. ऐका सर, तुम्ही जबाब नोंदवायचं सांगताय. मुळात जे डिपार्टमेंटमधल्या ज्या लोकांवर आमचा आरोप आहे, आमचा संशय आहे, ज्यांची नावं ऑलरेडी त्या 4 पानी पत्रात आहेत, जर त्यांची नावच आरोपपत्रामध्ये नसतील तर आमच्या अजून जबाबाला तपास काय चालू अर्थ आहे आहे? ना. अजून दोषारोपपत्र तयार झालं नाही. तपास 8 दिवस झाले. तपास कंटिन्यू चालणारी प्रोसेस आहे. तपास चालू आहे. तपास बंद झालेला नाही ना मॅडम. हा म्हणजे असं आहे ना की तपास चालू आहे तर याच्यावर अजून सर या मी स्टेजवर खरंच 8 दिवस पण तपासावरती बोलणं योग्य नाही. मी आपल्याला वारंवार तीच सर, विनंती मी करतो की तेच आपलं म्हणते की तपासावर सर, बोलणं माझे- योग्य नाही. माझे- हीच गोष्ट चाकणकर आणि जयकुमार गोरेला कुणीतरी सांगा ना की तपासावर बोलणं योग्य. मी समजू शकते सर, आय रिस्पेक्ट. तपास अधिकाऱ्याचे जे गुपित ठेवण्याचे पुरावे ते सुद्धा लीडरला जयकुमार गोरे कोण? किस्मर खान जे फक्त उच्च कोण? हा न्यायालयामध्ये टिकोजी त्यांनी राव? दिलं त्याचा काय संबंध होता जयकुमार गोरेचा? या तपास जयकुमार गोरे अधिकाऱ्याची चारित्र्य या ठरवणार का? चेक करा. जयकुमार गोरेने स्वतःच बघावं आधी चारित्र्य काय आहे ते. चाकणकर चारित्र्य ठरवणार का? चाकणकर आणि जयकुमार गोरेंनी स्वतःला तपासावं एकदा, मग दुसऱ्याच्या लेकरावर शिंतोडे उडवावे. आज या घरातलं उस्तोड काय हा माणसाकडे बघून तुम्हाला वाटते हो? हा काही राजकारणी नाहीये, हा काय बिझनेसमॅन नाही, प्राध्यापक नाही, शिक्षक नाही. एवढ्या गरीब पोलिसांच्या माणसाला जर त्रास बळावर देता रक्षण आहे राव. आमचं. आणि इथं राजकीय दबाव असेल तर तसं सांगा साहेब. राजकीय दबाव आहे का इथं पोलिसांवरती? सर, आणि हॉस्पिटलचा DVR सॉरी हॉटेलचा जो CCTV फुटेज आहे तो DVR जप्त केला असं सांगितलं होतं. मग त्या मालकांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन फुटेज कसं काय बाहेर काढलं? याचं मी तर ऑलरेडी आपण तुमच्या ज्या शंका आहेत कुटुंबियाच्या तपासासंदर्भातल्या त्या मला इथं पब्लिकली डिस्कस करता येणार नाही. परवा जशी आपण तुमच्या कुटुंबियांसोबत चर्चा केली, आपण 4-5 लोकांनी परत मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. तुम्हाला ते जाणून घेण्याचा हक्क आहे, पण मी पब्लिकली नाही सांगू शकत. मॅडम, मी त्यांना निश्चित बरोबर यापूर्वी आहे. सांगितलेलं आहे, त्यांना अगदी विचारा. मान्य मला मान्य की आपण पब्लिकली सांगू शकत नाही. सर, आपण तुषार दोषींपेक्षा ज्युनियर असून पदाने सुद्धा आपण असून आपल्याला हे सगळं भान आहे. हे भान तुषार दोषींना का नाही सर? पब्लिकली हे सांगता येत नाही. हे जितक्या नम्रपणाने आणि सज्जनपणाने आपण सांगताय, हे जयकुमार गोरे आणि चाकणकरांना का कळत नाही? हा कुठला कैफ आहे? आणि ते बोलत असताना त्यांना अडवलं पाहिजे, जसं आता आपण आम्हाला अडवताय की हे मी इथं बोलू शकत नाही. तुषार दोषींनी काय अडवलं नाही? तुषार दोषींनी ठरवून कॅरेक्टर असेसिनेशन करण्यासाठी माणसं बोलावली का? आमचा कन्सर्न काय ते समजून घ्या सर. आम्हाला तुमच्या कुठल्याही पॉलिटिकल भानगडीत पडायचं नाही. आम्हाला तुमच्या कुठल्याही त्या रस्सीखेचमध्ये पडायचं नाही. आमचा कन्सर्न एवढाच आहे की चौकशीच्या कक्षेत ही 6 नावं आणा आणि त्या लेकराच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवायचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल तुमच्याकडून काय तुम्ही ऍटलिस्ट तुम्ही त्यांना इथून नोटीस करूच शकाल. तुमच्या तपास मी अगोदर यांचे जबाब नोंदवतो. घरच्या लोकांचे जबाब नोंदवणं बाकी आता आहे. कसं आपण जबाब यांना नोंदवायचे सर जर ह्यांचा विश्वासच नाही या डिपार्टमेंटवर? तर तपासावरती मॅडम विश्वास ठेवा लागेल. कारण ह्यातली कसं ईशान्येवर ठेवायचा डॉक्युमेंट विश्वास? कोर्टमध्ये जाणार 6 आहे. ते फक्त सर पोलीस स्टेशनला 6 जाणार नाही. माणसं तुमची मोकाट सुटलेली आहेत. सुनील महाडिक मोकाट आहे, जायपात्रे मोकाट आहे. त्यासाठी जबाब अहो त्या द्यावे लागतील ना पाटीलचं तर मॅडम. नाव आता मर्डर केस मध्ये घेतलंय का बाईने?
3 बायकांनी नाव जबाब घेतलं द्यायला लागतील, घरच्या हा? लोकांची जबाब नोंदवता ना अजून जबाबच झाले नाही तर विचार आम्ही किती वेळा संपर्क केला साहेब दुर्दैव असं जबाब आहे, नोंदवावे लागतील ना नाही दुर्दैव असं आहे हे की पहा, मी या आता- केस संदर्भात जर इथं शहरात उत्तर प्रश्नाची नावाची जर सभा होत असेल प्रेस होत असेल तर त्याच्यावर कंट्रोल आला पाहिजे की नाही? त्याला स्टेज, त्याला माईक, नाही, त्याला त्याच्याबद्दल आम्हाला काही संरक्षण. म्हणायचं नाही. नाही नाही आम्ही असं त्यांना नाही, त्या आरोपी म्हटलं केसबद्दल- नाही, त्यांना स्वतःला जर आरोपी त्या वाटत असेल तर तो केसबद्दल त्यांचा प्रश्न आहे. कुणालाही इथं आपण हे निवेदन करायला त्यांना देतो, वाटतंय की ते आपण स्वतः निवेदन आरोपी आहेत, तर देतो, त्याला आम्ही काही करू शकत आपण नाही. आपण निवेदन घेतो आपलं ज्याप्रमाणे मी घरच्या लोकांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतो आणि पुढील तपास व्यवस्थित करतो. चाकणकरचं काय करणार, तो माझ्या अधिकारातला विषय गोरेचं काय करणार, आपण सांगितलेल्या ह्या प्रत्येक मुद्द्यांवरती मी कायदेशीर बाबी तपासून पुढचा तपास व्यवस्थित करतो. त्या अनुषंगाने जी करण्याची सर, हे मला किती कार्यवाही आहे, दिवसात कळेल? ते मी करतो. मला हे किती दिवसात कळेल? पण ही आपल्याला मी टाइम बाउंड सांगू शकत नाही कारण ह्या गोष्टींची मला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायची मग आपण लागेल. वर्ष पण लावलं. नाही वर्ष नाही ना कोर्टाच्या तपासाला मर्यादा आहेत ना. Fast 60-90 दिवसांच्या मर्यादा आहेत ना तपासाच्या. अडीच असं महिन्यात नाही की शिक्षा होईल असं तपास चालतो. असं नाही होणार 2.5 महिन्यात शिक्षा करा आणि फास्ट ट्रॅक कोर्टात जाईल फास्टॅग कोर्टासाठी त्या आम्ही हिशोबाने होईल. कोर्टाला पत्र आणि साहेब आम्ही तुम्हालाही सांगितलं साहेब आम्हाला हे पण सांगायचे अंधारात आहे आज येणार दौऱ्यावर येणार हे कळल्यानंतर या फलटणवासियांना जो त्रास झालाय जे पोलीस डिपार्टमेंटकडनं सहकार्य मिळायला पाहिजे ते सहकार्य मिळत नाही असे अनेक लोक इथं येऊन सकाळपासून त्यांना सगळे पुरावे निश्चित दाखवले तर मग हे असं का प्रशासन जर तुम्ही डिपार्टमेंट इथं सहकार्य केलं तर हे लोक आज अंधाराताईपर्यंत आली नसती मग नेमका काय प्रॉब्लेम आहे का सहकार्य भेटत नाही का गुन्हे दाखल करून घेत नाही का एफ.आय.आर दाखल करून घेत नाही का अंधाराताईपर्यंत यायची वेळ आली या लोकांना सगळे पलटण मधले रहिवासी सर, अख्ख्या पलटण मधले सगळे लोक आहेत ते. आपल्याला याबद्दल काहीच वाटत नाही का सर की अख्ख्या फलटणमधले लोक वेगवेगळ्या लिगलच्या संबंधाने त्यांच्या असणाऱ्या अडचणी इतक्या पब्लिक झाल्या इतक्या वाईट पद्धतीने त्याच्या चर्चा झाल्या की फलटण पोलीस स्टेशन अक्षरशः छळछावणी आहे याच्या संबंधाने थेट पुरावे उभे केले सर माणसं उभी केली तरीही आपल्याला असं वाटत नाही सर की हे पोलीस अधिकारी बदलण्याची गरज आहे नाही पण मुळात माझा ऐका सर माझा मुळात आक्षेपच तुषार दोषीवर आहे माझा आक्षेपच तुषार दोषीवर आहे कारण तुषार दोषी अश्विनी बिद्रे प्रकरणातही तेच केलं होतं आंतरवाली सराटीतही तेच केलं होतं आपण निवेदन देऊ असं माझं म्हणणं मी निवेदन देतो. सर आपल्याला जायचं इथं जा आपण नाही, मला जायचं नाही मॅडम मी आपल्यासाठी नाही, आपण आपण बोलवलं ज्या मी पद्धतीने- चर्चा करायसाठी आलो आपल्या प्रत्येक मुद्द्याचं मी उत्तर देतो पण आता ह्या प्रश्नाचं उत्तर नाही नाही आपण ना काहीच माझ्याकडे. उत्तर देत नाही आज सर मी आपल्याला विचारते की ठीक आहे मी आपलं म्हणणं मान्य करते मला सांगा सर की मला किती दिवसात उत्तर मिळेल मी एवढं पण नाही विचारायचं आपल्याला मी आपल्याला सांगतो म्हटलं पण मला ह्याची कायदेशीर बाबी पडताव्या लागतील ना मॅडम पण मी एका का मिनिटात सर? ह्या मिनिटात आपल्याला बस लेक्शनाला नाही सांगू सर आपण अर्धा तास वेळ घ्या मला काही हरकत नाही आपण हवं तर तिकडे जा सर आपण नाही, आपल्या त्याचा विषय ऐका नाही सर मॅडम. आपण तपास- केबिन मध्ये जा तपास जो आहे, आम्ही- न्यायालयाने सर, घालून दिलेल्या माझा वेळेच्या एकही माणूस विहित मर्यादेत ऐका ना पूर्ण सर होणारच आहे ना. सर तुम्ही जी 500 लोक तुमच्या गेटवर उभी केलीत ना तुमच्या 500 लोकांना सांगा एवढं घाबरायची गरज नाही पोलीस असून माझा एकही माणूस तिकडे येणार नाही माझा एकही माणूस जागचा हलणार नाही मला माझ्या लोकांवर विश्वास आहे तुम्हाला आमच्यावर विश्वास नाही हा आमचा प्रॉब्लेम तुम्हाला ज्या जनतेचे म्हणून नेमलंय त्यांच्यावरच तुम्हाला विश्वास नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे तुम्ही वेळ घ्या वेळ घेण्याचा. सर तुम्हाला मी तुम्ही काय तुम्ही सांगायचं ऑफिस वेळ मध्ये घेऊन जा मला सांगा. हा काय तुम्ही सांगायचंय ऑफिस- तुम्हाला वेळ तुम्ही घेऊन ते तुमच्या- सांगा. ऐका सर हा. तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही कोणत्या गोष्टीचा ते पण तुम्ही आपण आता म्हणलात ना. स्पेसिफिकली विचारा ह्यातली आता तुम्ही ज्या हा, गोष्टी मला सांगता specific- मला की specific- SIT चा सर. विषय माझ्या अधिकारात आहे, चला मी सांगू शकत मान्य नाही. मान्य सोडलं मग आता बाकीच्या कोणत्या चाकणकर मुद्द्यावरती सोडलं जयकुमार गोरे सोडलं मुद्द्यावरती मी हा, आपल्याला त्याच्यावर मी माहिती सांगू नंतर सांगा. बघते आता माझा एवढा स्पेसिफिकली की तुम्ही तपास अधिकारी आहात हम्म. जी 6 लोक आहेत डॉक्टर अंशुमन धुमाळ DYSP राहुल धस 2 PA शिंदे नागटिळक API जायपात्रे PSI पाटील काय करायचं यांचं? ह्या तपासाचा भाग मॅडम मी तुम्हाला टाइम फ्रेम मध्ये सांगू शकत नाही तपास तपासामध्ये ज्यावेळेस तपास पूर्ण करून ज्यावेळेस अहो, सर, पत्र तिचा बनणार आहे त्यावेळेस ह्या सगळ्या जबाब आहे गोष्टी तिचा. मग ते घेणार आहेत ना आम्ही नातेवाईकांचे जबाब नोंदवतो नाही आपण म्हणत नाही ना तुम्ही तेच मॅडम. नाव घेतलं नाही त्यांचं मी म्हणत नाही लगेच अरेस्ट करा पण तुम्ही नावच घेतलं नाही रेकॉर्डवर त्यांचं आम्ही सर मी आपल्यासोबत एकटी येऊ का आपण मला रेकॉर्ड दाखवणार नाही, आहात का? घरच्या लोकांना मी दाखवले ऑलरेडी आणि आपण चला 2-4 प्रातिनिधिक मंडळी चला दाखवतो दाखवले त्यांना. सर. नावाबद्दल रेकॉर्डवर? काही नाही सांगितलं कोणत्या ते जे आम्ही बोलतो की पाटील जायपत्रे आहे त्यांचे कागदपत्र आम्ही त्या समितीकडून हस्तगत केलेत मी तुम्हाला त्या दिवशी ती गोष्ट सांगितली अहो, साधं त्यांची suspension समिती झालं नाही साहेब त्यांच्याकडून त्यांचं. कागदपत्र हस्तगत केली ही गोष्ट आपल्याला सांगितली इमिडिएट सस्पेन्शन तरी करा आणि चौकशीमध्ये गती घ्या. नाही आपण ठीक आहे आमचा जरी दोषींवर विश्वास नसला तरी दोषी आपले सिद्ध आहे आपण दोषींना एकदा बोलून घ्या सर
की ह्या संबंधाने आपण त्यांना किती दिवसात उत्तर देऊ शकतो एवढं तरी आपण विचारूच शकता ना सर. मी किती सोपं करून तपासाच्या देते बाबतीत मी आपल्याला. आपणाला 8 दिवस 10 दिवस 20 दिवस नाही सांगू सर मी शकत ना. तपासाचं सांगतच हे आपण तपासासाठीच म्हणतायत ना की त्यांना सर आरोपी करायचं. सहा लोकांना तुम्ही रेकॉर्डवर कधी घेणार आहात मला सांगा. हा मॅडम तपासाचाच भाग आहे. मी आपल्याला पब्लिकली नाही डिस्कस करू शकत ना की कधी घेणार कसं घेणार नाही करू शकत. सर पण आपण नाही सांगितलं तर आम्हाला कसं कळणार. मॅडम हे घरचे आहेत ना ह्यांना आम्ही सांगणार ना आणि आमचा प्रत्येक सर, कागद कोर्टात जाणार ऐका आहे. ना हे माणूस जर काही करू शकला असतं तर आमची याची काय गरज होती. मॅडम आपलं निवेदन द्यायचं असेल तर मी घेतो कारण असं काय होणार की चर्चेत लांबत नाही, मी चालेल. चर्चा लांब होत अहो सर मी किती सोपं करते सर. इतकं सोपं करते तरी आपण त्याला उत्तर देत नाही. मी इतकं सोपं करते मी सोपं करून सांगते आपल्याला की सर मला काहीतरी तुम्ही वेळ सुद्धा मला देत नाही म्हणजे किती कमाल आहे. अहो सर तुम्ही कारवाई करतो म्हणत नाही सोडा कारवाई करणार नाही कारवाई करतो असंही म्हणणार नाही पण इतक्या दिवसात मी काहीतरी करू शकतो असं सुद्धा जर आपण म्हणू शकणार नसाल तपासाच्या तर येण्याला कालावधीमध्ये काय मी अर्थ करणार आहे. नाही मॅडम कायदेशीर. तपासाचा जो कालावधी विहित केलेला आहे कोर्टानं 60 दिवसांचा 90 दिवसांचा त्या कालावधीत तपासाची प्रक्रिया पूर्ण होणार ना. आणि आपण चार्जशीट तशीच दाखल केली नाव न घेता तर काय चार्जशीट करायचं? कुठं दाखल केलं झालं नाही ना मॅडम. आता नाही 10 दिवस 69 दिवसामध्ये जर आपण तशीच ती चार्जशीट दाखल केली तर काय करायचं. ते चार्जशीट तपास कारण आतापर्यंत तर इथल्या 5-6 मर्डर केस आता आम्ही आपल्या समोर उभ्या केल्या सर आपण कदाचित ऐकायला आलं नाही. त्या 5-6 मर्डर केस मध्ये काही झालं नाही सर. आरोपी मोकाट आहेत सगळे काही झालं नाही त्याच्यात. हे फेल्युअर आहे सर. हे फलटणचं फेल्युअर आहे हे आपल्या डिपार्टमेंटचं फेल्युअर आहे हे सातारा पोलिसांचं फेल्युअर आहे आणि हे इथल्या आमदार खासदारांचं पण फेल्युअर आहे की इथली माणसं मरतात किड्या मुंग्यांसारखी आणि त्यांच्यासाठी कुणीही न्याय देत नाही. हे फेल्युअर आहे. याच्यात कुठेही मी कुठल्याही पॉलिटिकल पार्टी लीडर काहीही बोलत नाहीये सर. मी अतिशय लिगल आस्पेक्टवर बोलते. आपल्याला एक बाई इथे येते अत्यंत गलिच्छपणे बोलते आणि पोलीस टोकत नाही. तुषार दोषी बाजूला बसतात आणि का शब्दाने बोलत नाहीत. जे सर जो आपला इनर कॉन्शियस आहे ज्या सत्सद विवेकाने आपण माझ्याशी चर्चा करत आहात हा सत्सद विवेक तुषार दोषींच्या ठाई का नव्हता त्या दिवशी याचं उत्तर आपण देऊ शकत नाही सर. मी समजू शकते पण ही आम्हाला वेदना देणारी गोष्ट आहे ना सर. ज्याचं नुकसान सर शब्दात नाही दिसत आहे तर आम्ही काय म्हणतोय की सर हे पब्लिक डोमेन मधनं व्हिडिओ सगळे काढावे लागतील आपल्याला. ते करतो म्हटलं ना मॅडम. आपल्याला कायदेशीर कार्यवाही जर करतो. आम्ही जबाब दिले आणि त्यामध्ये जर आम्ही आरोपींची नाव पोलीस अधिकारी आरोपी अधिकाऱ्यांमधील आहेत तर तुम्ही त्यांना कस्टडीमध्ये घेणार का चौकशीसाठी? तपासाचा भाग आहे. आम्ही तुम्हाला पब्लिकली उत्तर देणार नाही. तुम्ही केबिनमध्ये सर चला तुम्ही मध्ये घेऊन काहीच करणार नाही. जाऊ द्या सर. आपण निवेदन द्या मॅडम मला. मी निवेदन घेतो आपलं. तीन तासात होती ती 3 तासात. काय माझी प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर 3 तासाच्या आत तुषार दोषी रणजित निंबाळकरांना एक पत्र देतात की निंबाळकरांवर कुठलेही गुन्हे दाखल नाही. खरं तर तसं पत्र देता येत नाही डिपार्टमेंट पण 3 तासाच्या आत मिळतं सर. इथे कॅरेक्टर सर्टिफिकेट घ्यायला 15 दिवस लागतात. त्यांना 3 तासाच्या आत तुम्ही देता आणि एवढी सगळी माणसं इथं बसली यांना मात्र तुम्ही एक शब्द सुद्धा देऊ शकत नाही. किती प्रॉब्लेम आहे सर. मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही लक्षात घ्या. मी तुम्हाला लेखी सुद्धा मागितलं नाही. मी तुम्हाला अडकवलं नाही शब्दामध्ये. किती प्रॉब्लेम आहे सर तुमचा. बघा दादा तुम्ही नख शिकांत रेकॉर्ड करा. घेतो मॅडम मी आपलं निवेदन घेतो. थँक्यू. बसतो सर.